वसमत येथील तहसीलच्या गेट परिसरात असलेली इरिगेशनची जागा, जे की नकाशात गार्डन म्हणून नोंद असलेल्या जागेवरील अतिक्रमण तहसील प्रशासनाने नगर परिषदेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटविण्यात आले। कारण ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि व्यवस्थित गाड्या पार्किंग व्हाव्यात यासाठी आज हे अतिक्रमण काढण्यात आले। तहसील कार्यालयात अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांमुळे मोठ्या गाड्या, लोकप्रतिनिधींच्या गाड्या, अधिकाऱ्यांच्या गाड्यांना आत जाण्यासाठी अडचण होत असल्याने आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आज अतिक्रमण हटविण्यात आले। या संदर्भात तहसीलदार शारदा दळवी मॅडम काय म्हणाल्यात पाहूया। आज तहसील कार्यालयाच्या गेटच्या बाहेर जी इरिगेशनची जागा आहे, जी नकाशामध्ये स्पेसिफिक गार्डन म्हणून त्याचा मेन्शन केलेला आहे, तर ही जागा जी आहे ती तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून येणारे जे नागरिक आहेत, विजिटर्स आहेत, तर यांच्या ज्या गाड्या अस्ताव्यस्त लावल्या जातात त्याच्यामुळे कार्यालयामध्ये येणारी जी मोठी वाहनं आहेत, अधिकाऱ्यांची गाड्या असतील किंवा लोकप्रतिनिधींच्या गाड्या असतील, यांना अडचण होत होती। याच्याकरताच म्हणून मी आज जी काही साफसफाईचं काम जे केलेलं आहे, हे काम केवळ ग्रामीण भागातल्या लोकांसाठी किंवा शहरातले माझ्याकडे जे येणारे जेवढे पण काही विजिटर्स असतील तर त्यांच्या सोयीसाठी म्हणून ही जागा मी आज जी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे। भविष्यात पार्किंग करता येऊ शकेल, 4 व्हीलरचं पण पार्किंग करता येऊ शकेल आणि याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। आता या ही जागा जी आहे ती इरिगेशनची आहे। मी तो नकाशा आत्ता जस्ट बघितलेला आहे, सोबत माझ्यासोबत PI पण होते। तर हा जागेचा नकाशा जो आहे तर तो आहे जलसंधारण विभागाचा आहे आणि त्याच्यावर स्पेसिफिक गार्डन असं मेन्शन केलेलं असल्यामुळे आपण ही जागा आज रोजी जी माझ्या गेटच्या बाहेर आहे, जिथं लोक आज रोजी टपऱ्या टाकून आहेत किंवा गाड्या ज्या त्यांनी लावलेल्या आहेत, तर हे थोडंसं सुरळीतपणे व्हावं, व्यवस्थितरित्या व्हावं म्हणूनच मी प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।